किती चालला कॅल्क्युलेट दी शॉर्टस्ट वेवलेंथ इन बाल्मर सिरीज म्हाका सांग शॉर्टस्ट वेवलेंथ म्हळ्यार कितें शॉर्टस्ट वेवलेंथ म्हळ्यार कितें लोएस्ट वेवलेंथ म्हळ्यार कितें लार्जस्ट ट्रांजिशन सारकी न्हू फॉर लार्जस्ट ट्रांजिशन वेवलेंथ कितें आसता शॉर्टस्ट लार्जस्ट ट्रांजिशन म्हळ्यार कितें इन्फिनिटी टू 2 आसता न्हू ट्रांजिशन वाय इन्फिनिटी टू 2 इन्फिनिटी ट्रांजिशन खंय जातलें फ्रॉम इन्फिनिटी टू 2 फ्रॉम इन्फिनिटी सपोज ट्रांजिशन जाता जाल्यारच लार्जस्ट आसतलें न्हू पण 2 कित्याक गेला हांगा फॉर बिकॉज ऑफ बाल्मर सिरीज फॉर लार्जस्ट ट्रांजिशन कितें आसतलें फ्रॉम इन्फिनिटी टू 2 सो आमचे n2 चे व्हॅल्यू कितें आसतलें इन्फिनिटी आनी n1 चे व्हॅल्यू कितें आसतलें 2 सारकें आतां कितें फायंड करपाक लायला वेवलेंथ आमकां खबर आसा न्हू 1/λ कितें आसता RZ² ब्रॅकेट 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर हे आसता सो 1/λ इक्वल टू R हायड्रोजन एटम न्हू सो Z कितें आसतलें 1 स्क्वेअर मागीर n1 चे व्हॅल्यू कितें 2 स्क्वेअर मायनस n2 चे व्हॅल्यू कितें इन्फिनिटी स्क्वेअर आनी 1/∞ कितें 0 सो कितें मेळटलें 1/λ इक्वल टू R/4 सारकें R/4 आतां रेसिप्रोकल करा हेचे रेसिप्रोकल कितें आसतलें 4/r सारकें ते कशें बरोवंक शकना 4 × 1/r कितें जातलें 4 × 1/r ची व्हॅल्यू कितें आसता 911 सो आन्सर कितें जातलें 4 × 911 कितें जातलें 3644 जातलें सो 3644 एंगस्ट्रॉम अशें लार्जस्ट ट्रांजिशन म्हणून न्हू सो कितें आसतलें इन्फिनिटी टू 2 अशें म्हणल्यार लार्जस्ट ट्रांजिशन फॉर लायमन सिरीज इन्फिनिटी टू 1 लार्जस्ट ट्रांजिशन फॉर पार्शियन सिरीज इन्फिनिटी टू 3 अशें हे कळ्ळें वेवलेंथ फायंड केला मी आनी एक क्वेश्चन विचारलो पळय इन विच रिजन ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम डज दिस वेवलेंथ लाई फॉर बाल्मर सिरीज विच रिजन visible region or UV region so visible बरयता कळ्ळें so first one आशिल्लो second one आन्सर कितें this wavelength lies in visible region second question भैया the figure shows the energy levels कळ्ळें energy level diagram of the hydrogen atom आता हांगा ट्रांजिशन दिला पळय n = 4 to 3 4 to 2 तशें करून ट्रांजिशन दिला तर क्वेश्चना भितर फर्स्ट कितें विचारला फाइंड आउट द ट्रांजिशन which results in the emission of photon of the wavelength 496 नॅनोमीटर आणि म्हाका सांग खंयचे ट्रांजिशन 496 नॅनोमीटर वेवलेंथ दितलो तेका लागून तुमकां ते रेंज खबर आसूंक जाय फॉर लायमन रेंज कितें आसता वेवलेंथाचे 90 to 120 सारकें आनी हेका लागून बाल्मरा लागून कितें आसता 360 to 660 आतां सांगा बाल्मर सो त्या थियरी खबर आसपा जाय तुमकां सो हो 496 खंय लाय करता बिटवीन 360 to 660 आनी हो रेंज कोणा लागून बाल्मर सिरीज सो find out the transition which results in the emission of photon of wavelength 496 nanometer म्हाका सांग आतां हांगा कितले लायन आसा पळय म्हाका सांग हो बी बाल्मर सिरीज लायन आतां हो आसतलो हो बी बाल्मर सिरीज लायन न्हू हो बी बाल्मर सिरीज लायन ट्रांजिशन विचारला तेमी हो आसतलो कित्याक हांगा पळया सॉरी हो आसतलो सारकें कित्याक लार्जस्ट वेवलेंथ म्हणल्यार कितें सॉरी लार्जस्ट ट्रांजिशन म्हणल्यार कितें शॉर्टस्ट वेवलेंथ म्हाका सांग हेका लागून वेवलेंथ चड आसतले हेका लागून वेवलेंथ चड आसतले हेका लागून न्हू कित्याक हांगा ट्रांजिशन चड आसा सो हो आसतलो पळय मिनिमम रेंज कितें 360 न्हू मॅक्सिमम रेंज कितें 660 सारकें नॅनोमीटर आनी 496 हांगा खंय लाय करता न्हू म्हाका सांग 496 कोणा क्लोज आसा 360 क्लोज आसा या 660 क्लोज आसा 360 क्लोज आसा म्हळ्यार आमकां कितें जाय शॉर्टस्ट वेवलेंथ जाय बेसिकली आमकां जाय शॉर्टस्ट वेवलेंथ
शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हळ्यार कितें लार्जेस्ट ट्रांजिशन. सो कोण लार्जेस्ट ट्रांजिशन शो करता, हो लार्जेस्ट ट्रांजिशन शो करता या हो लार्जेस्ट ट्रांजिशन शो करता, हो शो करता. सो आन्सर कितें आसतले n इक्वल टू 4 टू n इक्वल टू 2. सो ट्रांजिशन कितें आसतलें हांगा फॉर दिस ट्रांजिशन कितें आसतलें n इक्वल टू 4 टू n इक्वल टू 2. कळ्ळें हांवें कशें डिसायड केलां हांगा. हांगा ट्रांजिशन चड आसा म्हळ्यार कितें वेवलेंथ कमी आसतले आनी आमकां कमी वेवलेंथ जाय न्हू, तेका लागून हो ट्रांजिशन आसतलो, हो ट्रांजिशन आसचो ना. मागीर B1 पळया. आता तुम्ही सांगा which transition corresponds to emission of radiation of maximum wavelength. Third one. ओके चेक करें. फर्स्ट वन कळ्ळें. लार्जेस्ट सॉरी मॅक्सिमम वेवलेंथ म्हळ्यार कितें, मॅक्सिमम वेवलेंथ म्हळ्यार कितें लोएस्ट ट्रांजिशन. सारखे इनवर्स रिलेशन असता. लोएस्ट ट्रांजिशन सगळ्यात दाखले लाईन कोण हो न्हू, हो ट्रांजिशन आसतलो फ्रॉम n इक्वल टू 4 टू n इक्वल टू 3. त्याचे आन्सर कितें ट्रांजिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम n इक्वल टू 4 टू n इक्वल टू 3. हो आसता. थर्ड वन पळया. The following diagram shows the transition of electron in a hydrogen atom. हे transition दिला, transition A, transition B, transition C. आता to which spectral series does the mark C belongs to? और C transition खंय lie करता, in which series lie करता, Lyman. कित्याक last transition खंय जाता at n equal to 1. So हेजा आन्सर कितें आसतले Lyman series. ओके आसतलो Lyman series. कळ्ळें. मागीर second one, which of the spectral lines will correspond to emission in the visible region? Visible region म्हळ्यार Balmer series. So which transition is Balmer series? B. कळलो. Balmer series कोण लाय करता Balmer series आगो B न्हू, कित्याक हांगा होत B आसा. सो आन्सर कितें आसतले B. Third one, which transition line will correspond to an emission in infrared region? A पास्टन नो आणि पास्टन किती असता लो इन्फ्रारेड. सो इन्फ्रारेड सो किती असतले ट्रांजिशन A. ट्रांजिशन A अशें बरें हा. ट्रांजिशन B बरें अशें. ट्रांजिशन कळ्ळें. Fourth one, which transition will give an emission line of highest wavelength? Transition A. कळ्ळें. हायेस्ट वेवलेंथ म्हळ्यार कितें शॉर्टेस्ट ट्रांजिशन, लोएस्ट ट्रांजिशन हो न्हू. आन्सर कितें आसतले A. ट्रांजिशन A. मागीर how many maximum number of spectral lines can be in the transition C? आता हांगा पळया. आता फॉर्म्युला यूज करना, हांगच्यान डायरेक्ट कळटा पळय 3 न्हू. हो एक आनी हो एक. सो सी मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रांजिशन लाइन कितले दिवपाक शकता 1 2 3. सो आन्सर कितें आसतले 3 स्पेक्ट्रल लाइन्स. कळ्ळें अशें आसता. ऑन कर. आता हांगा पळया क्वेश्चन 4 किती विचारला. द इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन एटम पासिस फ्रॉम n इक्वल टू 4 टू n इक्वल टू 1. हांगा कितें आसा n इक्वल टू 4, हांगा कितें आसा n इक्वल टू 1. सो इलेक्ट्रॉन कितें करता ट्रांजिशन करता फ्रॉम n इक्वल टू 4 टू n इक्वल टू 1. What is the maximum number of photons? Maximum number of photons म्हळ्यार कितें maximum number of spectral lines. Maximum number of spectral lines. हे विचारला that can be emitted and minimum number आणि म्हळ्यार आणि किती विचारला and also find minimum number of spectral
लाईन्स पण मिनिमम नंबर सद्दा 1 असतलो इलेक्ट्रॉन एक दर स्पेक्ट्रल लाइन एमिट करतलो मॅक्सिमम आमकां फाइंड करूंक जाय मॅक्सिमम मला पहिले एनाच व्हॅल्यू फाइंड करा कैपिटल एन किती असता n2 minus n1 ब्रॅकेट n2 minus n1 plus 1 divided by 2 so what is n2 4 what is n1 1 then 4 minus 1 plus 1 divided by 2 so 4 minus 1 किती आहे 3 minus 1 plus 1 cancel हांगी उरतले 4 divided by 2 so 2 1 जा 2 2 जा so 3 into 2 किती आहे 6 spectral lines what the maximum number of line असतलो maximum number असतलो so कशें आहे सर डायग्रामा थ्रू बी शिकया आमी कळटलें तुमकां आता n equal to 4 n equal to 3 n equal to 2 and n equal to 1 इधर हॉट ट्रान्झिशन जावपाक शकता या हॉट ट्रान्झिशन जावपाक शकता या हॉट ट्रान्झिशन जावपाक शकता पळया 1 2 3 4 5 6 मॅक्सिमम विचारला न्हू हे फॉर्म्युला यूज करा तुम्ही जाल्यार n2 minus n1 पण नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स विचारल्यार बी हेच फॉर्म्युला यूज करतले मॅक्सिमम नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स विचारल्यार बी हेच फॉर्म्युला यूज करतले मिनिमम सद्दा किती आसतलो 1 मिनिमम सद्दा किती आसतलो 1 कळ्ळू पळय जस्ट विचारले फाइंड नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स जाल्यार हे फॉर्म्युला यूज करतले फाइंड मॅक्सिमम नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स विचारल्यार बी हेच फॉर्म्युला यूज करतले मिनिमम नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन विचारल्यार 1 आसतलो तो सद्दा 1 आसतलो केन्ना 0 बरी नाकात इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतलो न्हू केन्ना 0 आसची ना मिनिमम 1 आसपाक शकता मागीर फिफ्थ वन पळया in a hydrogen atom an electron makes a transition from third excited state to ground state सांगच्यान किती कळटा तुमका n2 ची व्हॅल्यू किती आसतले 4 आणि n1 ची व्हॅल्यू किती आसतले 1 थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणल्यार किती 4 आणि ग्राउंड स्टेट म्हणल्यार किती 1 सो इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करता फ्रॉम लेवल 4 टू लेवल 1 किती विचारला व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स टोटल एनर्जी एंड कायनेटिक एनर्जी आता 4 3 2 1 आता इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करता फ्रॉम n equal to 4 to n equal to 1 हांग ट्रान्झिशन करता जेन्ना तो हांग ट्रान्झिशन करतलो n कितले चेंज जातलो n ची व्हॅल्यू कितले चेंज जातले 4 to 1 वयता सो कितले चेंज जाता आता म्हाका 4 to 1 वचपा जाय सो हांग कितले चेंज जाता 4 to 1 कितले चेंज जाता 3 चेंज जायना कितले नंबर चेंज जाता 3 नंबर चेंज जाता 3 इंक्रीज जाता या 3 डिक्रीज जाता डिक्रीज म्हणजे n किती जाऊ लागला डिक्रीजेस बाय 3 टाइम्स सारखे n डिक्रीज बाय 3 टाइम्स आमकां खबर आसा न्हू एनर्जी फॉर्म्युला किती आसता -13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन वोल्ट हे आसता न्हू म्हणल्यार किती हांगच्या नाव किती सांगू शकता एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू n². आता म्हाका सांग n कितले डिक्रीज जाता 3 टाइम्स n² कितले डिक्रीज जातालो 9 टाइम्स 9 टाइम्स डिक्रीज 9 टाइम्स डिक्रीज एनर्जी कितले टाइम्स इंक्रीज जातालो 9 टाइम्स इंक्रीजेस बाय 9 टाइम्स इंक्रीजेस बाय 9 टाइम्स कळ्ळें क्वेश्चन कळ्ळें तुमकां कळ्ळें पळय n कितले डिक्रीज जाता 3 टाइम्स सो आमकां खबर आसा एनर्जी इक्वेशन कितें आसता -13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन वोल्ट सांगच्या नाव कितें सांगपाक शकता एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू n². n 3 टाइम्स डिक्रीज जाता सो n² कितले टाइम्स डिक्रीज जातालो 9 टाइम्स एनर्जी कितले टाइम्स इंक्रीज जातालो 9 टाइम्स कितें इनवर्स रिलेशन आसा ये अगर 9 गुना घट रहा है तो ये कितना 9 गुना बढ़ जाएगा राइट. So what will be the effect on its total energy? Total energy will increase by 9 times. What about kinetic energy? मग सांग कायनेटिक एनर्जीचे रिलेशन किती -E सारखे कायनेटिक एनर्जीचे रिलेशन किती असता -E. मग सांग हो 9 टाइम्स इंक्रीज जाता
हो 9 टाइम्स इंक्रीज जाता कायनेटिक एनर्जी भी 9 टाइम्स इंक्रीज जाता न्हू डायरेक्ट रिलेशन हो 9 टाइम्स इंक्रीज जाता तर कायनेटिक एनर्जी किती जातले 9 टाइम्स इंक्रीज जातले सारखे सो किती बरयतले हांगा किती बरयतले फॉर बी हांगा बी बरया कायनेटिक एनर्जी विल इंक्रीज बाय कायनेटिक एनर्जी will increase by 9 times कळलो एनर्जी 9 टाइम्स वाढता सो कायनेटिक एनर्जी भी 9 टाइम्स वाढतले -9 टाइम्स बरी नाका लॉजिक जाता -9 इधर पॉझिटिव्ह आसपा जाय न्हू कित्या बी वाडटा ते पॉझिटिव्ह आसपा जाय कळ्ळें सो कायनेटिक एनर्जी विल इंक्रीज बाय 9 टाइम्स तशें आसता आद बी वन पया किती चालला what will be the number of maximum spectral lines हे चाललं न्हू सो नंबर ऑफ मॅक्सिमम स्पेक्ट्रल लाइन्स फॉर्म्युला कितें या स्पेक्ट्रल लाइन्स फॉर्म्युला कितें n इक्वल टू n2 minus n1 ब्रॅकेट n2 minus n1 plus 1 डिवाइड बाय 2 सो n2 ची व्हॅल्यू कितें 4 n1 ची व्हॅल्यू कितें 1 मागीर 4 minus 1 plus 1 डिवाइड बाय 2 सो -1 plus 1 कैंसल 4 minus 1 कितें 3 इंटू हांगा किती उरतले 4 डिवाइड बाय 2 सो 2 1 जा 2 2 जा सो 3 इंटू 2 कितें 6 स्पेक्ट्रल लाइन्स नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स इचालार भी है फॉर्मूला यूज करतले मैक्सिमम नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स इचालार भी है फॉर्मूला यूज करतले मिनिमम स्पेक्ट्रल लाइन्स इचालार 1 होगा सात हांगा लेवल दिला पळय लेवल 1 2 3 4 5 टिल इन्फिनिटी हे दिला म्हाका सांग हो स्पेक्ट्रल सिरीज कितें हो खंयचो स्पेक्ट्रल सिरीज खंयचो बाल्मर क्योंकि लास्ट में ट्रांजिशन कहाँ पे हो रहा है n इक्वल टू 2 पे सारखे आता किती चालला कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ h अल्फा लाइन आता एक न्यू टॉपिक h अल्फा लाइन म्हळ्यार कितली लाइन आसा हांगा इन्फायनाइट लाइन आसतली न्हू इन्फिनिटीतल्यान येता ट्रांजिशन सो 1 2 3 4 इन्फायनाइट लाइन आसतले आता किती चालला स्पेसिफिकली तेम किती चालला तर h अल्फा लाइन h अल्फा लाइन म्हळ्यार कितें खबर h अल्फा लाइन ऑफ दिस सीरीज h अल्फा लाइन ऑफ दिस सीरीज म्हळ्यार कितें h अल्फा लाइन फॉर बाल्मर सीरीज कळ्ळें ओ बाल्मर सीरीज न्हू h अल्फा लाइन्स फॉर दिस सीरीज म्हळ्यार कितें h अल्फा लाइन फॉर बाल्मर सीरीज h अल्फा लाइन फॉर बाल्मर सीरीज म्हळ्यार कितें लोवेस्ट ट्रांजिशन इन बाल्मर सीरीज h अल्फा लाइन फॉर बाल्मर सीरीज म्हळ्यार कितें लोवेस्ट ट्रांजिशन इन बाल्मर सीरीज हे कॉन्सेप्ट तुमकां खबर आसपा जाय h अल्फा लाइन फॉर बाल्मर सीरीज म्हळ्यार कितें लोवेस्ट ट्रांजिशन इन बाल्मर सीरीज म्हाका सांग which one is lowest transition this one what lowest transition नो so transition किती आसतले according to transition हांव किती बरयतलो n2 ची व्हॅल्यू किती बरयतलो 3 आणि n1 ची व्हॅल्यू किती बरयतलो 2 ओके आता किती फाइंड करपा लायला वेवलेंथ आता यूज करया फॉर्म्युला 1/λ इक्वल टू rz² 1/n1² minus 1/n2² so 1/λ इक्वल टू r so हायड्रोजन एटम so किती आसतले 1² n1 ची व्हॅल्यू कितले 2² मायनस n2 ची व्हॅल्यू कितले 3² किती जातले 1/λ इक्वल टू r 1/4 minus 1/9 so 1/λ इक्वल टू किती जातले 9 into 4 किती 9 सॉरी 9 into 1 किती 9 4 minus 1 आंसर किती जातले 5/36 हे येतले एक सॉल्व करणे येतले आता रेसिप्रोकल करा सो लॅम्बडा ची व्हॅल्यू किती असतले 36/5 into 1/r हे असतले 1/r ची व्हॅल्यू किती 911 बट हांगा 5 आसा सो डिविजिबल करपा लागून 900 किती घेतलो 10 घेतलो सो 5 1 जा 5 18 जा 2 जा सारखे 36 into 182 करा आता 182 into 36 so 6 2 जा 12 4 9 4 1 0 plus 6 4 2 3 which is 2 5 5 so 6 6552 so आंसर येतले 6552 एमस्ट्रॉंग आराश व्हॅल्यू खबर ना अरे दिला सोड एक पैनाकात झक मारूया
अरे 1/r व्हॅल्यू किती असतले तेच अरे पळय 1 अपॉन सपोज हांव हे घेतलो 1 अपॉन सपोज हांव हे घेतलो 1097 इंटू 10 टू दी पावर 7 हेक सॉल्व कर आंसर किती येतलो बरा 9 10 11 एक्स्ट्रा आर की वैल्यू को कभी याद मत रखना किसको याद रखेंगे हम लोग 1/r बड़े आराश वैल्यू करना याद करना का इतना लास्ट केन्ना भी हम लैम्डा फाइंड करतल न्हू जेन्ना भी हम लैम्डा फाइंड करतले 1/r मेळटल आमकां सारके आणि हे कित्यान कॅल्क्युलेट करूंक जाय परत हांगा सबस्टिट्यूट करना डायरेक्ट याद दवरा 911 एंगस्ट्रॉम 1/r किती आसता 911 एंगस्ट्रॉम सेकंड वन नेम द पार्ट ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम to which the spectral line corresponding to this series belongs to. Part of electromagnetic spectrum मतलब X-ray, UV ray, visible ray ते सगळे. Visible किता बाल्मर नु इधर visible और UV हा visible पर येता. So answer किती असता लांगा? बाल्मर visible region. याच बोलू शकता विजिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्या बरीला भी चलता विजिबल बन आता हांग पया कित म्हणला द इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन एटम इज इन इट्स सेकंड एक्साइटेड स्टेट कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ द लाइन्स इन लायमन सिरीज सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे इलेक्ट्रॉन जंप करता फ्रॉम सेकंड एक्साइटेड स्टेट इन लायमन सिरीज म्हळ्यार कितें हांगा एनाच व्हॅल्यू किती आसतले 1 सो इलेक्ट्रॉन जंप करता फ्रॉम n इक्वल टू 3 टू n इक्वल टू 1 सो हांगच्यान हांव कितें बरोवंक शकता n2 ची व्हॅल्यू कितें 3 आणि n1 ची व्हॅल्यू कितें 1 आणि वेवलेंथ विचारलो न्हू सो 1 अपॉन लॅम्बडा इक्वल टू r z स्क्वेअर 1 अपॉन n1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन n2 स्क्वेअर n1 ची व्हॅल्यू आमकां खबर आसा न्हू लायमन सिरीज सो n1 ची व्हॅल्यू किती आसतले 1 आणि खंयच्यान जंप करतो फ्रॉम सेकंड एक्साइटेड स्टेट सो n ची व्हॅल्यू किती आसतले n2 ची व्हॅल्यू किती आसतले 3 so 1 upon lambda equal to hydrogen atom nu so किती आसता लांगा 1 square so n1 ची व्हॅल्यू किती 1 square minus n2 square किती आसतले 3 square so 1 upon lambda equal to r हांगा किती येतले 1 minus 1/9 so 1 upon lambda equal to किती जातले 8/9 एक सॉल्व करून 8/9 येता आता रेसिप्रोकल करा so lambda ची व्हॅल्यू किती आसतले 9/8 into 1/r सो हांव कितें बरोवंक शकता 9/8 into 911 सारके 1/r कितें 911 डिविजिबल बाय 8 करपा जाय सो हांव कितें करता 2 घेता कळ्ळें आता 2 4 जा 8 2 5 जा 10 2 6 जा 12 सो 456 आनी बी कॅन्सल जाता पळय 4 टेबला येते हय 4 टेबला येता 4 11 जा कितें 44 1 हांगा येतलो 4 4 जा कितें 16 सो आन्सर कितें येतले 9 into 114 9 into 114 करा 114 into 9 9 4 जा 36 3 येयल्यार 9 1 जा 9 2 1 9 1 जा 9 1 0 सो आन्सर कितें येतले 1026 एंगस्ट्रॉम सो दिस इज द वॅल्यू ऑफ वेवलेंथ समजल न्हू कशें आसा मागीर 8th वन पया find the ratio between the wavelengths for the most energetic spectral lines in the Balmer series म्हळ्यार कितें वेवलेंथ फाइंड करपा जाय सो टू कॅल्क्युलेट वेवलेंथ आमकां खबर आसपा जाय n1 ची व्हॅल्यू खबर आसपा जाय n2 ची व्हॅल्यू खबर आसपा जाय बट हांगा कितें स्टेटमेंट दिला फाइंड द रेशियो बिटवीन द वेवलेंथ्स ऑफ द मोस्ट एनर्जेटिक स्पेक्ट्रल लाइन्स इन द बाल्मर मोस्ट एनर्जेटिक स्पेक्ट्रल लाइन्स इन द बाल्मर म्हळ्यार कितें व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n2 and n1 वो स्टेटमेंट वाचून तुमकां कितें दिसता n2 ची व्हॅल्यू कितें आसतली आनी n1 ची व्हॅल्यू कितें आसतली n1 कित्याक बाल्मर सिरीज सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n2 मोस्ट एनर्जेटिक म्हळ्यार कितें लार्जस्ट ट्रान्झिशन इन्फिनिटी सारके मोस्ट एनर्जेटिक स्पेक्ट्रल लाइन म्हळ्यार कितें लार्जस्ट ट्रान्झिशन स्पेक्ट्रल लाइन न्हू म्हळ्यार कितें आसतलें कितें विचारला बेसिकली लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 हे विचारला एंड पास्चन सिरीज ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम but the most energetic spectral lines in Balmer series and Paschen series म्हाका सांग most energetic spectral lines for Paschen series कितें आसतले लॅम्बडा इक्वल टू इन्फिनिटी टू 3 कितें आसतले हेजी रेशियो विचारला
हेजी रेशो विचारला कळ्ळें. मोस्ट एनर्जेटिक स्पेक्ट्रल लाइन्स फॉर बाल्मर सीरीज कितें आसतले. ट्रांजिशन शूड बी फ्रॉम इन्फिनिटी टू 2. फॉर पास्टन सीरीज ट्रांजिशन शूड बी फ्रॉम इन्फिनिटी टू 3. हे दोन्ही वेवलेंथ आम्ही फाइंड करतले. हे दोन्ही वेवलेंथाचे आमकां फाइंड करपा जाय, रेशो फाइंड करपा जाय. सो बेसिकली रेशो फाइंड करपा जाय. पहिले फाइंड करा न्हू तुम्ही लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 कितें आसतले. हा डायरेक्ट बरयता आर कळ्ळें. कळ्ळें तुमकां. कितें डाउट सांगा. कितें डाउट आसा आतां विचारा. सो हांगा कितें आसतलें आर झेड स्क्वेअर हायड्रोजन एटम न्हू, सो 1 स्क्वेअर घेया. सो हांगा n1 कितें 2 न्हू, 1/2 स्क्वेअर मायनस 1 इन्फिनिटी स्क्वेअर अपॉन हेका लागून कितें आसतलें r1 स्क्वेअर. हांगा ब्रॅकेट कितें आसतलें 1/3 स्क्वेअर मायनस 1 इन्फिनिटी स्क्वेअर सारकें हे आसतलें. 1 हो पार्ट कॅन्सल. मागीर 1/इन्फिनिटी स्क्वेअर कितें 0, 1/इन्फिनिटी कितें 0. सो वॅल्यू कितें येतलें 1/4 प्लस सॉरी डिवाइड बाय 1/9 हे आसतलें. कळ्ळें. 1/4 आनी हो कितें 1/9. 9 वयर गेल्यार 9/4. सो लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी टू 3 हो रेशो कितें 9:4. सॉरी 1/लॅम्बडा. सो अशें घेया जाल्यार 1 कितें आसतलें आर कळ्ळें न्हू. 1/लॅम्बडा कितें आर झेड स्क्वेअर. 1 लॅम्बडा कितें आसतलें 1/आर झेड स्क्वेअर ब्रॅकेट. अशें करा पळया पयलीं तुमी हेच फायंड करा जाल्यार हय मागीर तुमी रेशो फायंड करूं शकतात. राव हांव करून दाखयता. सेपरेटली फायंड करा पयली जाल्यार. सो बेसिकली आमकां हें जाय न्हू. पयलो हांव इक्वेशन बरयतलो 1/लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 कळ्ळें. कितें आसतलें r1 स्क्वेअर 1 कितें आसतलें 2 स्क्वेअर मायनस 1 इन्फिनिटी स्क्वेअर हे आसतलें. मागीर 1/लॅम्बडा इन्फिनिटी टू 3 कितें आसतलें आर झेड स्क्वेअर 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर हे आसतलें. आ दोग जाणां डिवाइड करा. दोग जाणां डिवाइड करा. हो इक्वेशन 1 इक्वेशन 2 डिवाइड इक्वेशन 1 एंड इक्वेशन 2 दोग जाणां डिवाइड केला की जातलें हो पार्ट वयर येतलो न्हू. सो कितें मेळटलें आमकां लॅम्बडा इन्फिनिटी टू 3 अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 इक्वल टू कितें मेळटलें 1/4 अपॉन हांगा कितें उरतलें 1/9. सो लॅम्बडा इन्फिनिटी टू 3 अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 कितें जातलें 9/4. बट आमकां हें नाका. आमकां जाय लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी टू 3 हेजे रेसिप्रोकल घेया. सो लॅम्बडा इन्फिनिटी टू 2 अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी टू 3 हेजे रेसिप्रोकल कितें आसतलें 4/9. सो वॉट इज द रेशो 4:9. पहिले दोन इक्वेशन बरया. दोन इक्वेशन डिवाइड करा. हो आन्सर येतलो. पण आमकां हो आन्सर जाय सो रेसिप्रोकल करा. तशें आसता. आतां क्वेश्चन पळया. A 12.5 electron volt electron beam is used to excite a gaseous hydrogen atom at room temperature. Determine the wavelength and corresponding series. A series किती लायमन बाल्मर पाश्चर ते विचारला. बट टीम फर्स्ट किती विचारला कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ. डिटरमाइन दी वेवलेंथ. हांगा n1 खबर ना आमकां. n1 खबर आसा. n1 दिला n2 दिला. कशें फायंड करतले वेवलेंथ. एनर्जी दिला n1 दियो ना n2 दियो ना. आज तुमगे तकली कश प्रोसेस आते पे n1 नहीं दिया है n2 नहीं दिया है तो भी मुझे वेवलेंथ फाइंड करना है. मगर एनर्जी दी है. एनर्जी दिला मग लैम्बडा फाइंड करपा जाय. ई हायर माइनस ई लोअर इक्वल टू SC बाय लैम्बडा. अब बेसिकली एनर्जी दिलो न्हू हे क्या न्हू ई इक्वल टू SC बाय लैम्बडा हो एक फॉर्म्युला न्हू. एनर्जी कितले दिला 12. सो हांव अशें बरोवंक शकना लैम्बडा इक्वल टू अशें बरोवंक शकना SC बाय ई बरोवंक शकना. एच वैल्यू किती 6.6 इंटू 10 टू दी पावर मायनस 34. CH वैल्यू किती 3 इंटू 10 टू दी पावर 8. एनर्जी कितले दिला 12.5 इंटू 1.6 इंटू 10 टू दी पावर मायनस 19. इलेक्ट्रॉन वोल्टाक जूल्सान कन्वर्ट करा. आता एक सॉल्व करा.
12 मल्टिप्लाय करा 6.6 इंटू 3 किती 1 पॉइंट सॉरी 19.8 हे येतले आता हेक मल्टिप्लाय करा 125 इंटू 16 6 5 जा 30 15 7 प्लस 125 विच इज 0 0 ओके जातलो 0 और 2 येतलो कळ्ळें 12.5 म्हणजे 20 येतलो 12.5 इंटू 16 किती 1.6 किती 20 इंटू हांगा किती आसतलें 10 टू द पावर मायनस 34 प्लस 8 मायनस 19 वर गेल्यार प्लस 19 आता एक सॉल्व करा एक किती बरोवंक शकता 198 अपॉन 200 इंटू हांगा जातलें 10 टू द पावर मायनस 34 प्लस 8 कितले आसतलें मायनस 26 प्लस 19 किती मायनस 7 आता एक सॉल्व करा हो आन्सर किती आसतलो 0.9 समथिंग आसतलो हो बी 200 पळोवंक गेल्यार बरें सो 0.9 समथिंग आसतलो 0.99 अशें आसतलें इंटू 10 टू द पावर मायनस 7 हेका सॉल्व करना आन्सर किती येतलें 0.99 कळ्ळें 190 डिवायड बाय 200 हो येतलो हेका अशें बरोवंक शकना 99 नॅनोमिटर बरोवंक शकना कळ्ळें 2 डेसिमल आनी वयर मुखार शिफ्ट केला हांगा कितें जातलें 10 टू द पावर मायनस 9 जातलें सो 99 नॅनोमिटर खंय लाय करता इन वीच सिरीज 99 नॅनोमिटर लाय करता लायमन सारकें लायमनाची रेंज किती आसता 90 नॅनोमिटर टू 120 नॅनोमिटर सो ते विचारलें न्हू करस्पॉन्डिंग दी सिरीज करस्पॉन्ड म्हळ्यार एंड दी करस्पॉन्डिंग सिरीज ऑफ दी लायन एमिटेड कितें आसतलें लायमन सिरीज पहिले आमी लॅम्बडा फाइंड केले लॅम्बडा अकॉर्डिंग आमी सांगले की वीच सिरीज विच इज लायमन सिरीज ठीक है n1 n2 दिल्यार तुम्ही 1 अपॉन लॅम्बडा ते यूज करून फाइंड करतले बट सपोज n1 भी दिवना n2 भी दिवना एनर्जी दिला जाल्यार हे फॉर्म्युला यूज करा टू कॅल्क्युलेट दी वॅल्यू ऑफ वेवलेंथ देन तुम्ही तेच्या अकॉर्डिंग तुम्ही सांगा की खंयची सिरीज ती लायमन बाल्मर पास्चन तशें आधे क्वेश्चन भैया the ground state energy of hydrogen atom is minus 13.6 electron volt. If an electron makes a transition from energy minus 1.51 to minus 3.4, calculate the wavelength of spectral line. मग सांग E higher दिला E lower दिला किती विचारला वेवलेंथ विचारला सो हम हे फॉर्म्युला यूज करू शकता E higher minus E lower equal to hc by लॅम्बडा हे फॉर्म्युला यूज करपाक शकतात आणि पळय हायड्रोजन एटम हांवें कितें सांगिल्लें तुमकां हांगा कितें आसता एनर्जी कितली आसता मायनस 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट हांगा एनर्जी कितें आसता मायनस 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट हांगा एनर्जी कितली आसता मायनस 1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट सो इलेक्ट्रॉन ट्रांजिशन करता फ्रॉम दिस एनर्जी टू दिस एनर्जी सारकें म्हाका सांग हांगा एनर्जी वॅल्यू कितें 1 हांगा एनर्जी वॅल्यू कितें हांगा एनर्जी वॅल्यू 3 म्हणजे n2 ची वॅल्यू कितें 3 n1 ची वॅल्यू कितें 2 सो हे यूज करचे जाग्यार आमी ते यूज करा न्हू 1 अपॉन लॅम्बडा अशें तकली लावपाक मेळटा इधर दीस यूज हे यूज करा म्हणून लेंदी h ची वॅल्यू पुट करची पडटले c ची वॅल्यू पुट करची पडटले हांगच्यान कळटा न्हू की 1.51 केन्ना आसता n ची वॅल्यू 3 आसपा जाय 3.4 केन्ना आसता n ची वॅल्यू 2 आसपा जाय सो इलेक्ट्रॉन ट्रांजिशन खंयच्यान खंय करता फ्रॉम 3 टू 2 सो n2 ची वॅल्यू 3 n1 ची वॅल्यू कितें 2 सो हे फॉर्म्युला नाका आसू लेंदी जातले हे फॉर्म्युला यूज करूया 1 अपॉन लॅम्बडा इक्वल टू r z स्क्वेअर 1 अपॉन n1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन n2 स्क्वेअर सो 1 अपॉन लॅम्बडा r सो हायड्रोजन एटम सो कितें आसतले 1 स्क्वेअर n1 ची वॅल्यू कितले 2 स्क्वेअर मायनस n2 ची वॅल्यू कितें 3 स्क्वेअर सो 1 अपॉन लॅम्बडा इक्वल टू r 1/4 मायनस 1/9 सो एक सॉल्व करन आन्सर येतले 5 इंटू 36 कळ्ळें 5 अपॉन 36 एक सॉल्व कर एक्सॉल का आंसर किती येता 5.36 आता रेसिप्रोकल करा सो लॅम्बडा ची वॅल्यू किती आसतले 36 अपॉन 5 इंटू 1 बाय r सारखे 1 बाय r 911 घेऊ या 910 घेऊ 910 सो किती येतले 5 1 जा 5 182 जा सारखे आता 36 इंटू 182 सो आन्सर हे दिसता 6552 सारखे आहेत एमस्ट्रॉंग हे बी सॉल्व केलेलं मी प्रिवियस क्वेश्चन होता अशी 6552 एमस्ट्रॉंग आता म्हाका सांग हो खंय लाय करता एमस्ट्रॉंग हां विजिबल हय सारकें बट तो सिरीज खंयचो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बाल्मर म्हणजे मी सिरीज विचारल्या स्पेक्ट्रम विचारला सो विजिबल हय करेक्ट आता तूं म्हणटलें देख 6552 एमस्ट्रॉंग म्हणल्यार कितें 655.2 नॅनोमिटर
आनी हो खंय लाय करता बिटवीन 360 and 660 लाय करता न्हू हांगा लाय करता हेजे भितर लाय करता. सो आन्सर कितें आसा हायड्रोजन स्पेक्ट्रम विचारला पळय स्पेक्ट्रम आनी सिरीजचा फरक आसा एंड नेम दी सिरीज विचारला ओके. सो सिरीज कितें आसतले कितें आसतले बाल्मर सारके बाल्मर सिरीज आनी स्पेक्ट्रम कितें आसतले विजिबल और यूवी विजिबल बरयल्यार बी चलता यूवी बरयल्यार बी चलता. सिरीज म्हळ्यार कळ्ळें न्हू बाल्मर पाश्चर स्पेक्ट्रम म्हळ्यार विजिबल ते सगळे तशें.